शिमगोत्सवाची वेगळीच प्रथा परंपरा असते आणि जर बघितलं तर या प्रथा परंपरेमध्ये कशा पद्धतीने गोव्याचे मंत्री आहेत ते सुद्धा सहभागी झाले. त्याचबरोबर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणसुद्धा सहभागी झालेले आहेत. बघताय कशा पद्धतीने ही एक रॅलीसुद्धा या ठिकाणी निघालेली आहे. आणि जर बघितलं तर गोव्यामध्ये एक शिमगोत्सवाचा मोठा उत्साह असतो आणि या उत्साहामध्ये कशा पद्धतीने हा आपण पाहतोय. साहेब सांगाल कशा पद्धतीने हा शिमगोत्सव आपण यामध्ये सहभागी झाला, काय वाटते, काय या प्रथा बघून? खरं तर गोवा आणि कोकण हा संपूर्ण असणारा समुद्रकिनाऱ्याला असणारी सर्व संस्कृती जी आहे, ही संस्कृती जी आहे ती जपणं हे अत्यंत गरजेचं आहे. खरं तर मांद्रेमध्ये आज ज्या पद्धतीने हा शिमगोत्सव फार लहानपणीच्या आठवणी जागा करणारा आहे. कारण फार वर्षांअगोदर कधीतरी गोव्यामध्येच असताना एका शिमगोत्सवाला आलो होतो. त्यामुळे खरं तर हे कल्चर जपणं आणि पुढच्या पिढीला या सगळ्या गोष्टी पूर्वजांपासून चालत आलेल्या रूढी परंपरा आणि हा पौराणिक असणारी आपली जी ओळख आहे ती ओळख टिकून ठेवणं फार गरजेचं आहे. गोव्यामध्ये हे अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे, त्यामुळे एक फार मोठा आनंद आहे. नक्कीच गोवा आणि महाराष्ट्र एक जवळजवळ आहेत आणि या महोत्सवामध्ये आज तुम्ही सहभागी होत आहे. काय सांगाल गोवेकरांना, कशा पद्धतीच्या शुभेच्छा द्याल? खरं तर मी खरं तर हा शिमगोत्सव चालू आहे वर्षानुवर्ष. आज मला इथे येण्याची संधी मिळाली म्हणून मी स्वतःला भाग्यवान करतो. आणि हे मी जसं म्हटलं की महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा हिंदू सण आणि साजरा करण्याची प्रथा आणि परंपरा सुरू झाली. आज जगभर हा सगळापर्यंत गुढीपाडवाचा असणारा उत्सव साजरा केला जाऊ लागला. त्याचप्रमाणे हा शिमगोत्सवसुद्धा त्याच ताकदीचा आहे. संपूर्ण जगाने या प्रथा आणि परंपरा या पुढे नेल्या पाहिजेत, ही सगळ्यांची असणारी भावना आहे आणि मला असं वाटतं की ते होईल, यात काही शंका नाही. नक्की गोव्याचे पर्यटन मंत्री आहेत. मला अगदी थोडक्यात सांगा कशा पद्धतीने महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्षसुद्धा सहभागी झाले आहेत, तुमच्या काय कशा पद्धतीने हा महोत्सव? चव्हाण साहेब आलेला आहे, तेच एक मेसेज आहे. महाराष्ट्र आणि गोवा एक लहान भाव महाराष्ट्राचा आणि त्याच्यासाठी संस्कृती सगळी बघितली तर वी हॅव लॉट ऑफ कॉमनॅलिटीज. फेस्टिव्हिटीज आम्ही सेलिब्रेट करतायत ते वेगळे तर सेलिब्रेट करता आम्ही, पण ॲक्च्युली सण सेम असतो आहे. उद्या गुढीपाडवा आहे, सो त्याच्यासाठी वॉट एव्हर सेलिब्रेशन्स वी डू इज लिंक टू आवर ओन हेरिटेज कल्चर अँड आमची संस्कृती ती सांभाळायची काळजी आम्ही घ्यायला पाहिजे सरकार म्हणून. आणि ते पुढच्या पिढीला त्यांनी पुढे न्यायची ही जबाबदारी पण आम्ही घेतो आहे. आणि शिमगोत्सव जे सेलिब्रेशन आम्ही करतायत ते महाराष्ट्राचे पण खूप लोक सिंधुदुर्गचे या भागात आज मांद्रे मतदारसंघामध्ये पण आलेले आहे ते शिमगोत्सव सेलिब्रेट करायला. तर टुगेदर वासुदैव कुटुंबकम, वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर. सो हे आमच्या प्रधानमंत्रीचं आमचं पूर्ण मेसेज जो आहे, विकसित भारत जेव्हा घडवणार तेव्हा महाराष्ट्र गोवा सगळ्यांचंच विकसित व्हायला गरज आहे. आणि तेव्हा आमचं कल्चर आणि आमची हेरिटेज सांभाळायची काळजी आम्ही घ्यायची हे आव्हान पण आम्ही सगळ्यांना करतो आहे. नक्की अगदी स्थानिक आमदार जी तारलकर, थोडक्यात सांगा कशा पद्धतीने हा महोत्सव झाला आणि काय सांगाल कशा पद्धतीने हा महोत्सव मी धन्यवाद म्हणतो आमच्या ऑनरेबल टुरिझम मिनिस्टरला की त्यांच्याने हा महोत्सव मला दिला. 4थं वर्ष आहे आणि सगळे पर्यटन सगळे लोक एन्जॉय करत आहेत. तुम्ही पण एन्जॉय करा. आज आमच्यामध्ये चव्हाण साहेब आले आहेत. खूप आनंद वाटतो की ते इकडे आमच्या शिमगोत्सवाला एक भाग पार्टिसिपेट करायला आले, एक ॲज अ गेस्ट ते इकडे आले आहे. खूप आनंद वाटतो, तर तुम्ही एन्जॉय करा. नक्कीच आपण पाहताय कशा पद्धतीने हा गोव्याचा जो शिमगोत्सव आहे तो साजरा केला जातो आहे आणि मोठ्या संख्येनं गोवेकर आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील जे मोठ्या संख्येनं इथे जर बघितलं तर पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली तर आपल्याला पाहायला मिळतं आहे. विकास गावकर, TV9 मराठी, गोवा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.